श्री गुरुदेव दत्त चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. विवाह संदर्भातल्या. काल आपण मंत्र पाहिला, लवकर विवाह होण्यासाठीचा मंत्र. आज आपण बघणार आहोत त्या विवाह समारंभामध्ये एक महत्वाचा विधी असतो, तो म्हणजे कन्यादान. तर कन्यादानाच्या ह्याच्यात जी काही भांडी दिली जातात लेकीला, त्याच्यामध्ये 2 देवतांच्या मूर्ती दिल्या जातात प्रामुख्याने. द्यायच्या असतात किंवा देतात. तुम्ही बघितलं असाल तर एक अन्नपूर्णा जी गौरीराची पूजा करते मुलगी, त्याच्याकरता ती दिलेली असते. आणि दुसरा बाळकृष्ण. ह्या 2 गोष्टी का देतात दान, हे आपण जाणून घेऊया. त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय, उद्देश काय, हेतू काय. तर अन्नपूर्णा एवढ्या करताच देतात की ती शक्ती स्वरूप आहे, दुर्गे देवीचं स्वरूप आहे. ते अन्नपूर्णा ही भिक्षा देत असते. तिला अन्नपूर्णेचा आशीर्वाद लागतो घरात. अन्नधान्याची तिच्यात समृद्धी असावी घरामध्ये, ते तिला प्राप्त व्हावं. आणि प्रसंगी कुटुंबाचं पोषण करत असताना रक्षण करण्यासाठी आपल्या कुटुंबाचं दुर्गा देवी सारखी शक्ती ही तिला हवी, म्हणून दिलेली आहे अन्नपूर्णा. दुसरी मूर्ती जी देतात ती आहे बाळकृष्ण. बाळकृष्ण का? इतर मूर्ती का नाही देत देवाची? शंकर नाही देत, गणपती नाही देत, नाही का? बाळकृष्णच का? तर जसं आपण धार्मिक पूजा ज्या करतो त्या सर्व पूजांमध्ये अग्रक्रम गणपती पूजनाचा आहे. कुठल्याही पूजेला व्रताला सुरुवात केली की पहिले गणपती पूजन सांगितलेलं आहे, गणेश पूजन, त्यांनी सुरुवात, कार्यारंभ. मग इथे बाळकृष्ण काय? तर बाळकृष्ण म्हणजे श्रीरंग, तो कुळाची वृद्धी करणारा आहे. तर आपली कन्या संसाराला सुरुवात करत आहे, तर तिच्या गेलेल्या कुळाची वृद्धी व्हावी म्हणून बाळकृष्ण दिलेला आहे. शास्त्रात जे श्राद्ध कर्म पूजा सांगितले आहेत त्याच्यामध्ये श्राद्ध घरात केलं गेलं की ते आलेले गुरुजी सांगतात, आता हे गंधफूल शेवट, हे गंधफूल घे आणि देवघरातल्या बाळकृष्णाला वाह, कारण कुलाची वृद्धी करणारा तो आहे. तसंच त्याच्या आशीर्वादाने तिच्या कुळाची वृद्धी व्हावी, तिला त्याचं अधिष्ठान मिळावं, अनुष्ठान मिळावं. श्राद्ध कर्मामध्ये मुक्तिदाता नारायण याला अग्रपूजेचा मान दिलाय. म्हणजे त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबली, हे जे सर्व काही विधान आहे, जसं बाकीच्या पूजेत आपण गणपतीला पहिल्यांदा मान दिलेला आहे, त्याची पूजा करावी लागते प्रथम, तसं त्याच्यामध्ये बाळकृष्णाची पूजा सर्वप्रथम सांगितलेली आहे, म्हणून बाळकृष्ण दिलेला आहे. तर आता ह्याची उपासना आणि सेवा काय करायची? तो ओम श्री अन्नपूर्णा देवीये नमः हा एक जप, आणि नमो भगवते वासुदेवाय नमः हा एक जप. हा दिवसभरात सकाळ संध्याकाळ 5-5 मिनिटं करायचा आहे. आणि नमो भगवते वासुदेवाय नमः याचा जेवढा होईल तेवढा जप करायचा आहे. लग्न व्हायचं असेल त्या मुलींनी, आणि ज्यांची लग्न होऊन ज्या आपल्या सासरी आता नांदत आहेत त्यांनी हे करून बघा. ज्यांचा विवाह झालाय त्यांनी त्या अन्नपूर्णेच्या मूर्तीला सकाळ संध्याकाळ हळद कुंकू वा, संध्याकाळी तुपाचा दिवा लावा, आणि याप्रमाणे करा. सकाळी जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी, स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी उठल्यानंतर स्नान झालं की आता चुली नाही, गॅस आहे, तर तिथे अन्नपूर्णेचं स्मरण करायचं आहे, अग्नीचं स्मरण करायचं आणि त्याची पूजा करायची. म्हणजे हळद कुंकू तरी व्हा. एवढं केलं असता सुखाला कमतरता राहणार नाही, आणि त्या दोघांचे आशीर्वाद मिळाले तर तुमचा संसार हा सुखाचा, समाधानाचा आणि शांतीचा होईल. कालच्या ओघात, व्हिडिओच्या ओघात ही एक गोष्ट जाणवली. एका दोघांनी मला व्हॉट्सअपवर प्रश्न पण विचारला की बाळकृष्णाचंच महत्व का, तर त्या सांगण्यासाठी म्हणून मी आजचा हा व्हिडिओ टाकलाय. तर आणखीन ज्यांच्या मनात काही अशा शंका असतील त्यांना त्याचं निरसन व्हावं. उद्या आपण येणार आहे व्हिडिओ आहे दत्तबावनी, एक अमोघ वरदान. सर्व समस्यांवरचा एक जालिम उपाय. ते कोणी लिहिलंय, काय लिहिलंय, कसं म्हणायचंय, किती म्हणायचंय, हे पाहू आपण उद्याच्या व्हिडिओत.
श्री गुरुदेव दत्त. तिथपर्यंत सुखाने आनंदात नामस्मरण करून राहा. गुरुदेव दत्त महाराजांच्या चिंतनात राहा.